नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर. तर बऱ्याच वेळा काय होतं, आपल्या घरात खराब झालेले फोटो, खराब झालेली मूर्ती किंवा आपल्याला नको असलेले काही देव, मूर्ती, फोटो आपल्या मंदिरात असतात. तर आपण काय करतो, एखादं कुठलं तर औदुंबराचं झाड किंवा पिपळीचं झाड, झाडाजवळ आपण जाऊन ठेवतो किंवा एखाद्या मंदिरात जाऊन ठेवतो. परंतु तसं न करता आपण आपल्या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे योग्य रीतीने त्या देवी देवतांचं फोटोंचं विसर्जन करून योग्य रीतीने विसर्जन करायला पाहिजे त्या मूर्तींचे आणि फोटोंचे. जर तसं आपण केलं नाही तर पण झाडाजवळ फोटो मूर्ती ठेवून देतो, तर तसं आपल्याला काय होतं, मग परत त्या गोष्टींचे सगळे आपल्याला दोष लागत जातात. तर आपल्या ग्रंथामध्ये जसं सांगितलंय त्या पद्धतीने जर आपण मूर्तींचे आणि फोटोंचे विसर्जन केलं तर आपल्याला त्याचे काही दोष लागत नाही. तर आपल्याला त्याचे दोष लागतात म्हणजे नेमकं काय होतं, तर घरात भांडण, कटकटी किंवा एखादा आपल्याला कुठलं तर कामासाठी अडथळे येत असतील, अशा प्रकारचे आपल्याला किंवा आपण सतत आजारी पडतो, अशा प्रकारचे आपल्याला ते दोष लागतात. त्यामुळे कुठल्याही इकडं-तिकडं मूर्ती, फोटो न ठेवता त्याचं विसर्जन करायला हवं. तर विसर्जन कसं करायचं? तर विसर्जन करताना आपले जे काही फोटो आहे, जे काही मूर्त्या आहेत, ते एका पाटावर ठेवायचं त्यांना. त्यांना गंध, अक्षता, हळदी, कुंकू वाहून त्यांची पूजा करायची. दही भाताचा त्यांना नैवेद्य दाखवायचा आणि मग हातावर आपल्या अक्षता घ्यायच्या आणि अक्षता घेऊन हा मंत्र म्हणायचा, जो मी मंत्र आता तुम्हाला सांगणार आहे. यातु सर्वे पूजा मादाय पार्थिवा इष्ट काम सिद्ध्यर्थ पुनरागमनात. तर परत एक वेळा मी सांगते, यातु सर्वे पूजा मादाय पार्थिवा इष्ट काम सिद्ध्यर्थे पुनरागमनायच. तर हा मंत्र म्हणून आपल्याला अक्षदा देवी देवतांना वाहायचे आहे. नंतर एका पांढऱ्या कापडात 1.25 मूठ तांदूळ घ्यायचं, एक सुपारी, सुट्टे नाणे घेऊन त्यात विसर्जन केलेले देव ठेवावे. तर पांढरं कापड घ्यायचं, त्या कापडावर सगळे जे काही आपले देवी किंवा फोटो आहेत ते ठेवायचं. त्यामध्ये 1.25 मूठ तांदूळ घालायचं, एक सुपारी, सुट्टं नाणं एक, त्यामध्ये ₹1, ₹2 जर तुमच्याकडे जे म्हणजे सुट्टे पैसे असतील ते सुट्टे पैसे त्यामध्ये ठेवायचं आणि नंतर त्याबरोबरच दही भात पण ठेवायचा आणि ते व्यवस्थित पांढरं कापड बांधायचं, आपल्याला त्याची गाठ मारायची आणि परत ते जाऊन आपल्याला नदीत किंवा विहिरीत विसर्जित करायचं असतं ते. तर मंत्र म्हणत असताना विसर्जित करीत असलेल्या देवी देवतांचं नाव आपल्याला घ्यायचं आहे. ज्यावेळी आपण मंत्र म्हणणार आहे, यातू देवगणा, देवगणा जिथं आहे ना तिथं आपल्याला म्हणजे जर तुमच्याकडे बाप्पांची मूर्ती खराब झालेली असेल, तुम्ही बाप्पांची मूर्ती विसर्जित करणार असाल, तर यातू गणेशाय सर्वे पूजा मादाय पार्थिवा इष्ट काम सिद्ध्यर्थ पुनरागमनायच असं म्हणत आपण ते अक्षदा वाहायचे आहेत देवाला आणि पांढऱ्या कपड्यात 1.25 मूठ तांदूळ, एक सुपारी, नाणे हे सगळं घालून त्या कापडाची गाठ मारून ते नदीत आपल्याला परत विसर्जित करायचं आहे. तर अशा प्रकारे जे काही खराब झाले असतील फोटो, मूर्ती, तर अशा प्रकारे तुम्ही दही भाताचा त्या देवांना नैवेद्य दाखवून मगच विसर्जित करा. इकडे तिकडे कुठेही न ठेवता नदीत किंवा विहिरीत तुम्ही ते विसर्जित करा. तर त्याचे दोष लागतात, तर ते दोष लागू नये आपल्याला त्या मूर्ती आणि आपण एवढे दिवस त्या देवी देवतांची पूजा केलेली असते, तर अशा प्रकारे तुम्ही जर त्यांना कुठेही ठेवून दिलं तर त्या मूर्तींचा, त्या देवी देवतांचा पण अपमान केल्यासारखं होतं. तर ते आपल्याला त्याचे दोष लागू नयेत ह्यासाठी तुम्ही हे विधिव्रत त्यांचं विसर्जन करा. देवी देवतांचं विधिव्रत तुम्ही विसर्जन करून त्यांना नदीत प्रवाहित करू शकता. तर ही छोटीशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती, तुम्हाला सांगायची होती. तर ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली तर नक्की कमेंट करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. श्री स्वामी समर्थ.